गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं मातीचं घर होतं. त्या घरात जनाबाई नावाची एक वृद्ध आई एकटी राहत होती. नवरा गेल्याला बरीच वर्ष झाली होती. तिचं सगळं जग म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा अनिकेत. अनिकेत हुशार होता. गावातल्या सगळ्या लोकांना वाटायचं हा मुलगा मोठा होणार. जनाबाई रोज देवासमोर दिवा लावून म्हणायची, देवा, माझ्या लेकराचं आयुष्य उजळव. माझं आयुष्य घे पण त्याचं सुख हिरावू नकोस. काळ पुढे सरकत गेला. अनिकेत शिक्षणासाठी शहरात गेला. सुरुवातीला फोन यायचे, पत्र यायची. आईचा आवाज ऐकून तो म्हणायचा, आई, थोडं थांब, मी मोठा झालो की तुला शहरात घेऊन जाईन. आई त्या शब्दांवरच जगत होती. पण शहराचं जीवन बदलत गेलं. नोकरी, मित्र, जबाबदाऱ्या आणि फोन कमी झाले. महिने गेले. कधी कधी पैसे येत पण आवाज नाही. गावातले लोक टोमणे मारायचे, जनाबाई, तुझा मुलगा तुला विसरला. एवढी पूजा करून काय फायदा? ती शांत हसायची, देव बघतोय, माझं लेकरू वाईट नसणार. एक दिवस संध्याकाळी गावात बातमी आली. शहरातून येणारी बस दरीत कोसळली. त्या बसने अनिकेत येणार होता. जनाबाईच्या पायाखालची जमीन सरकली. ती थरथरत देवघरात बसली, देवा, मला घे, पण माझ्या लेकराला वाचव. रात्रभर ती देवाच्या फोटोसमोर रडत बसली. दिवा विझला पण तिचा विश्वास नाही. सकाळ झाली. बाहेर गावकरी जमले. कोणी काहीच सांगत नव्हतं. तेवढ्यात दरवाजावर हळूच टकटक झाली. जनाबाईने दार उघडलं. समोर अनिकेत उभा होता. ती क्षणभर बघतच राहिली. मग त्याला मिठी मारली. बाळा, तू? अनिकेत डोळे पुसत म्हणाला, आई, मी त्या बसने येणार होतो, पण अचानक ऑफिसमध्ये मीटिंग लागली. मला उशीर झाला आणि बस निघून गेली. मला खूप राग आला होता तेव्हा, पण आता कळलं तो उशीर माझं आयुष्य वाचवून गेला. आई देवघरात गेली. तिचे हात थरथरत होते. तिला जाणवलं देवाने अपघात थांबवला नाही, पण तिच्या लेकराला थांबवलं. त्या दिवशी अनिकेत आईसमोर बसून रडला, आई, मी तुला खूप दिवस दुर्लक्षित केलं. शहरात सगळं मिळालं पण तुझी प्रार्थना आणि देवाचा हातच मला वाचवून गेला. जनाबाईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, देव उशीर करतो पण तो कधीच अंधारात सोडत नाही. शेवटची शिकवण. कधी कधी आयुष्यात गोष्टी उशिरा घडतात. आपल्याला वाटतं देव ऐकत नाही, पण सत्य असं असतं, तो योग्य वेळी योग्य प्रकारे आपल्याला वाचवत असतो. आपण फक्त थांबायचं, विश्वास ठेवायचा, कारण दिवा विझला तरी प्रभात उगवतेच. अनिकेत त्या अपघातानंतर पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यात आता शहराची घाई नव्हती तर आईबद्दल कृतज्ञता होती. तो म्हणाला, आई, आता तू माझ्यासोबत शहरात चल, मी तुला एकटी सोडणार नाही. जनाबाईने घराकडे पाहिलं. त्या मातीच्या भिंती, ते अंगण, देवघरातला तो छोटा दिवा. ती हसली, हे घर मी नाही बांधलं बाळा, हे घर माझ्या आठवणींनी बांधलं आहे. पण मुलाच्या आग्रहाखातर ती शहरात गेली. शहरातील नवीन जीवन. शहरातल्या मोठ्या इमारतीत आईला सुरुवातीला सगळं अनोळखी वाटलं. लिफ्ट, मोठं स्वयंपाकघर, बंद दरवाजे. गावातलं मोकळं आकाश इथे दिसत नव्हतं. एक दिवस ती खिडकीतून खाली पाहत होती. तिला दिसलं इमारतीच्या गेटजवळ एक लहान मुलगा फुलं विकत होता. तो अनवाणी होता. जनाबाईच्या डोळ्यांसमोर तिचा अनिकेत उभा राहिला, लहानपणीचा, निरागस. ती खाली गेली. मुलाला विचारलं, बाळा, शाळेत जातोस का? तो हसला, नाही आजी, आई आजारी आहे. फुलं विकून औषध घेतो. त्या क्षणी जनाबाईच्या मनात काहीतरी हललं. तिला आठवलं कधी काळी तिचा मुलगाही अडचणीत होता आणि देवाने त्याला वाचवलं. त्या रात्री ती देवासमोर बसली. देवा, तू माझ्या लेकराला वाचवलंस, आता मला कोणाच्या लेकरासाठी कारण बनू दे. अनपेक्षित निर्णय. दुसऱ्या दिवशी जनाबाईने अनिकेतला सांगितलं, बाळा, आपण त्या मुलाचं शिक्षण करूया. अनिकेत थोडा थांबला. आई, शहरात खर्च खूप आहे. ती शांतपणे म्हणाली, देवाने आपल्याला दुसरी संधी दिली आहे. आता आपण कोणाचं तरी आयुष्य बदलायचं.
अनिकेतला त्या रात्रीचा अपघात आठवला. जर तो त्या बसमध्ये असता तर. त्याने मान डोलावली. ठीक आहे आई, आपण करूया. चमत्कार पुन्हा घडतो. त्या मुलाचं नाव रोहन होतं. त्याचं शिक्षण सुरू झालं. आईच्या औषधांची व्यवस्था झाली. काही महिन्यांनी अनिकेतच्या ऑफिसमध्ये मोठी प्रोजेक्टची संधी आली. त्याने मेहनत केली, पण निकाल लागायच्या आधीच त्याची तब्येत बिघडली. डॉक्टर म्हणाले, तुमचं हृदय खूप कमकुवत झालं आहे. तुम्हाला विश्रांती हवी. जनाबाई पुन्हा देवासमोर बसली. देवा, पुन्हा परीक्षा घेणार का? तेवढ्यात दारावर बेल वाजली. रोहन आणि त्याची आई उभे होते. रोहनच्या आईने हात जोडले. ताई, तुम्ही आमचं आयुष्य बदललं. आता आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. त्या निरागस प्रार्थनेत शक्ती होती. काही दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं, आश्चर्य आहे, रिपोर्ट्स सुधारले आहेत. धोका टळला आहे. अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, ज्याच्यासाठी आपण देवासारखे उभे राहतो त्याचा आशीर्वाद देवाकडे पोहोचतं. शेवटचा संदेश. त्या दिवशी जनाबाईने अनिकेतला सांगितलं, बाळा, देव कधी उशीर करतो, कधी थांबवतो, कधी आपल्याला दुसऱ्याच्या आयुष्यात देव बनवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीच अंधारात सोडत नाही. खिडकीतून सूर्यास्त होत होता, पण त्या घरात नव्या प्रकाशाची सुरुवात झाली होती. काळ पुढे सरकत गेला. रोहन अभ्यासात हुशार निघाला. जनाबाई रोज त्याच्यासाठी प्रार्थना करायची. देवा, याचं भविष्य उजळव. हा दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनू दे. अनिकेतची तब्येत हळूहळू सुधारत होती. डॉक्टरही आश्चर्यचकित होते. एक दिवस डॉक्टर म्हणाले, तुमच्या रिकव्हरीमध्ये औषधांपेक्षा जास्त तुमची सकारात्मकता आणि कुटुंबाची साथ कारणीभूत आहे. जनाबाई हसली. तिला माहीत होतं, प्रार्थनेची शक्ती औषधांपेक्षा मोठी असते. वर्षांनंतर 10 वर्ष उलटली. रोहन डॉक्टर झाला. शहरातच त्याने एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं. उद्घाटनाच्या दिवशी त्याने पहिलं आमंत्रण जनाबाईला दिलं. ती वृद्ध झाली होती. केस पूर्ण पांढरे, चालताना काठीचा आधार. उद्घाटनाच्या वेळी रोहनने सगळ्यांसमोर सांगितलं, आज मी जे काही आहे ते या आईमुळे. माझ्यासाठी देव यांनी या रूपात काम केलं. जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने शांतपणे देवाचे आभार मानले. शेवटची परीक्षा. काही महिन्यांनी अचानक जनाबाईची तब्येत खालावली. हृदय कमजोर झालं होतं. अनिकेत घाबरला. आई, मला सोडून जाऊ नकोस. त्यावेळी रोहन पुढे आला. भिऊ नका, आता माझी वेळ आहे. रोहनने उपचार सुरू केले. रात्रंदिवस तिची काळजी घेतली. एका रात्री जनाबाईने रोहनचा हात धरला. ती हलक्या आवाजात म्हणाली, बाळा, तू डॉक्टर नाहीस, तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहेस. रोहनचे डोळे पाणावले. शेवटचा प्रकाश. काही दिवसांनी जनाबाईची प्रकृती स्थिर झाली. डॉक्टर म्हणाले, ही सुधारणा अपेक्षित नव्हती, पण ती मजबूत इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जेमुळे आहे. अनिकेत आईसमोर बसला होता. आई, त्या दिवशी बस चुकली नसती तर. जनाबाई हलकं हसली. बाळा, देवाने तुला वाचवलं, कारण तुला अजून काम करायचं होतं. आपण रोहनसाठी कारण बनलो आणि रोहन आज माझ्यासाठी कारण बनला. ती पुढे म्हणाली, देव कधी थेट चमत्कार करत नाही, तो माणसांच्या रूपात चमत्कार घडवतो. खिडकीतून सूर्याची किरण आत आली. जनाबाईने डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाली, आता मला भीती नाही, कारण मला खात्री आहे, देव उशीर करतो पण कधीच अंधारात सोडत नाही. अंतिम संदेश. कधी कधी आपल्याला वाटतं संकट म्हणजे शेवट, पण खरं तर ती नव्या सुरुवातीची पायरी असते. तुम्ही जर कोणासाठी देवासारखे उभे राहिलात, तर देव तुमच्यासाठी कोणाला तरी पाठवतो. विश्वास ठेवा, प्रार्थना करा आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बना. जनाबाईची प्रकृती स्थिर झाली होती, पण आता ती खूप शांत झाली होती. पूर्वीसारखी बोलघेवडी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आला होता, जणू काही ती आतून तयार होत होती. एक संध्याकाळी ती अनिकेतला म्हणाली, बाळा, मला गावाला घेऊन चल. शेवटचं एकदा माझं घर पाहायचं आहे.
अनिकेतच्या छातीत कळ उठली. आई, असं का बोलतेस? ती फक्त हसली. जीवनाचा प्रवास पूर्ण झाला की माणसाला सुरुवात आठवते. पुन्हा गावात आल्यावर जुनं मातीचं घर अजून उभं होतं. थोडं मोडकळीस आलं होतं, पण अंगणातलं तुळशीचं वृंदावन तसंच होतं. जनाबाईने अंगणात पाय ठेवले. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ती देवघरात गेली. तोच जुना फोटो, तीच जागा जिथे ती रात्रभर रडली होती त्या अपघाताच्या दिवशी. ती हळू आवाजात म्हणाली, देवा, त्या दिवशी तू माझा मुलगा वाचवला आणि मला आयुष्याचं खरं कारण दिलंस. एक अंतिम इच्छा. त्या रात्री तिने अनिकेत आणि रोहनला जवळ बसवलं. माझी एक इच्छा आहे, ती म्हणाली. या गावात एक छोटंसं आरोग्य केंद्र सुरू करा. गरिबांना मोफत उपचार मिळू देत. माझं घर त्यासाठी दान करा. अनिकेत रडू लागला. आई, तूच आमचं घर आहेस. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, नाही बाळा, घर भिंतींचं नसतं. घर असतं प्रेमाचं आणि सेवेचं. रोहन शांतपणे म्हणाला, आई, मी वचन देतो. हे घर आता आशेचं ठिकाण बनेल. शांत निरोप. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला. जनाबाई अंगणात बसली होती. पक्ष्यांचा आवाज, हलकी हवा. ती आकाशाकडे पाहत म्हणाली, मला आता भीती नाही. माझं काम पूर्ण झालं. अनिकेत तिच्या शेजारी बसला होता. ती त्याचा हात हातात घेऊन हळूच म्हणाली, लक्षात ठेव, देव कधी उशीर करतो, पण तो प्रत्येक वेदनेला अर्थ देतो. त्या शब्दांनंतर तिचा हात अलगद सैल झाला. तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं. काही महिन्यांनंतर त्या मातीच्या घरात आता जनाबाई आरोग्य सेवा केंद्र सुरू झालं. दररोज गरीब लोक उपचारासाठी येऊ लागले. दरवाजावर एक ओळ लिहिली होती, देव उशीर करतो पण अंधारात सोडत नाही. अनिकेत आणि रोहन दररोज त्या ओळीसमोर नतमस्तक व्हायचे. कारण त्यांना माहिती होतं, एक आईच्या विश्वासाने कित्येक आयुष्य उजळली. जनाबाईच्या जाण्यानंतर गावात एक वेगळी शांतता पसरली होती. घर रिकामं झालं होतं, पण त्या घरातून सेवा सुरू झाली होती. जनाबाई आरोग्य सेवा केंद्र हळूहळू गावासाठी आशेचा दीप बनलं. दररोज कुणीतरी बरा होऊन जात असे. कुणाचं मूल वाचत असे. कुणाच्या आईला औषध मिळत असे. अनिकेत जेव्हा त्या घरात शिरायचा तेव्हा त्याला अजूनही आईचा आवाज ऐकू यायचा, बाळा, सेवा म्हणजेच पूजा. एक दिवस, एक संध्याकाळी एक वृद्ध स्त्री उपचारासाठी आली. ती खूप गरीब होती. तिच्याकडे पैसे नव्हते. रोहनने विचारलं, आई, पैसे नाहीत तर कसं करायचं? ती म्हणाली, माझ्याकडे पैसे नाहीत पण आशीर्वाद आहेत. हे ऐकून अनिकेतच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला आईची आठवण झाली. त्याने हसून सांगितलं, इथे पैसे लागत नाहीत, इथे विश्वास चालतो. त्या दिवशी त्याला जाणवलं, जनाबाई फक्त शरीराने गेली होती, पण तिचं कार्य, तिची भावना, तिचा विश्वास अजून जिवंत होता. शेवटचा प्रसंग. काही वर्षांनी आरोग्य केंद्र मोठं हॉस्पिटल बनलं. गाव शहरात बदललं, पण त्या दारावरची ओळ कधी पुसली गेली नाही. देव उशीर करतो पण अंधारात सोडत नाही. एक दिवस अनिकेत हॉस्पिटलच्या छतावर उभा राहून सूर्यास्त पाहत होता. त्याच्या मनात तो अपघात आठवला. ती बस, तू उशीर, ती रात्रभर आईची प्रार्थना. तो स्वतःशीच म्हणाला, त्या दिवशी जर मी बसमध्ये बसलो असतो तर. आणि त्याच क्षणी त्याला जाणवलं, देवाने फक्त त्याचं आयुष्य वाचवलं नव्हतं, तर शेकडो लोकांचं भविष्य वाचवलं होतं. अंतिम संदेश. कधी कधी आपल्या आयुष्यात होणारा एक छोटासा उशीर भविष्यात शेकडो लोकांसाठी प्रकाश बनतो. आपल्याला वाटतं संकट आहे, पण देवाच्या दृष्टीने ती तयारी असते. जनाबाई गेली, पण तिचा विश्वास अमर झाला. आणि त्या गावात आजही लोक म्हणतात, देव उशीर करतो पण तो कधीच अंधारात सोडत नाही. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो.
तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक आशीर्वादाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो, प्रत्येक श्वास तुला धैर्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आयुष्यात आशा निर्माण करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो, प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या यशाचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक संकटाचा सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा प्रेरक आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाचा संरक्षक आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशेचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशीर्वादाचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक शक्तीचा आधार आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू हसलीस तर मी आनंदित आहे, तू गडबडलीस तर मी स्थिरता देतो, तू हरवलीस तर मी तुझा मार्ग दाखवतो, तू आळशी असल्यास मी प्रेरणा देतो, तू निराश असशील तर मी आशा देतो, तू भयभीत असशील तर मी धैर्य देतो, तू गमावलीस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू धैर्य हरवल्यास मी तुझ्या मनाला बळ देतो, तू अडचणींमध्ये असशील तर मी मार्गदर्शन देतो, तू यशस्वी झाल्यास मी आनंदित आहे, तू संघर्ष करत असशील तर मी तुझ्या शक्तीचा आधार आहे, तू हरवलीस तर मी तुला नवे धैर्य देतो, तू गमावलीस तर मी तुझ्या मनाला बळ देतो, तू थकला असशील तर मी तुझ्या आत्म्यात ऊर्जा टाकतो, तू भीतीत असशील तर मी तुझ्या हृदयाला स्थिरता देतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो, तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो, तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो,
तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी विश्वास देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी प्रेरणा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेची काळजी घेतो, तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक आशीर्वादाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो, प्रत्येक श्वास तुला धैर्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आयुष्यात आशा निर्माण करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो, प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या यशाचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक संकटाचा सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा प्रेरक आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाचा संरक्षक आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशेचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशीर्वादाचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक शक्तीचा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक यशाचा आनंद देतो. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू हसलीस तर मी आनंदित आहे, तू गडबडलीस तर मी स्थिरता देतो, तू हरवलीस तर मी तुझा मार्ग दाखवतो, तू आळशी असल्यास मी प्रेरणा देतो, तू निराश असशील तर मी आशा देतो, तू भयभीत असशील तर मी धैर्य देतो, तू गमावलीस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू धैर्य हरवल्यास मी तुझ्या मनाला बळ देतो, तू अडचणींमध्ये असशील तर मी मार्गदर्शन देतो, तू यशस्वी झाल्यास मी आनंदित आहे, तू संघर्ष करत असशील तर मी तुझ्या शक्तीचा आधार आहे, तू हरवलीस तर मी तुला नवे धैर्य देतो, तू गमावलीस तर मी तुझ्या मनाला बळ देतो, तू थकला असशील तर मी तुझ्या आत्म्यात ऊर्जा टाकतो, तू भीतीत असशील तर मी तुझ्या हृदयाला स्थिरता देतो, तू अंधारात असशील तर मी तुझ्या मनात प्रकाश देतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो,
तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो, तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी विश्वास देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी प्रेरणा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेची काळजी घेतो, तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक आशीर्वादाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो, तुझ्या प्रत्येक आशेत मी बळ देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो, प्रत्येक श्वास तुला धैर्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आयुष्यात आशा निर्माण करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो, प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या यशाचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक संकटाचा सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा प्रेरक आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाचा संरक्षक आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशेचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशीर्वादाचा साथी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक शक्तीचा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक यशाचा आनंद देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू हसलीस तर मी आनंदित आहे, तू गडबडलीस तर मी स्थिरता देतो, तू हरवलीस तर मी तुझा मार्ग दाखवतो, तू आळशी असल्यास मी प्रेरणा देतो, तू निराश असशील तर मी आशा देतो, तू भयभीत असशील तर मी धैर्य देतो, तू गमावलीस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू धैर्य हरवल्यास मी तुझ्या मनाला बळ देतो, तू अडचणींमध्ये असशील तर मी मार्गदर्शन करतो,
तू यशस्वी झाल्यास मी आनंदित आहे. तू संघर्ष करत असशील तर मी तुझ्या शक्तीचा आधार आहे. तू हरवलीस तर मी तुला नवे धैर्य देतो. तू गमावलीस तर मी तुझ्या मनाला बळ देतो. तू थकला असशील तर मी तुझ्या आत्म्यात ऊर्जा टाकतो. तू भीतीत असशील तर मी तुझ्या हृदयाला स्थिरता देतो. तू अंधारात असशील तर मी तुझ्या मनात प्रकाश देतो. तू हरवलेला वाटत असशील तर मी तुझ्या आत्म्यात धैर्य टाकतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो. तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो. तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी विश्वास देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी प्रेरणा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेची काळजी घेतो. तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सहभागी आहे. तुझ्या प्रत्येक आशीर्वादाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. तुझ्या प्रत्येक आशेत मी बळ देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तू अंधारात चालत असलीस तरी तुला वाटतं तू एकटी आहेस, पण तुझ्या आधी मी चालतो आहे. तुझ्या प्रत्येक भीतीच्या सावलीला मी आधीच ओलांडलेलं आहे. तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या शंकेच्या वादळांना शांत करण्यासाठी मी तुझ्या अंतरात्म्यात शांततेचा दीप लावलेला आहे. तुला वाटतं निर्णय तू घेत आहेस, पण त्या निर्णयामागे माझी कुजबूज असते. तू पडलीस तर तुला उचलणारा हात माझाच असतो, आणि तू धावलीस तर तुला दिशा देणारा प्रकाश माझाच असतो. तू कधीच हरवत नाहीस, कारण तुझ्या प्रत्येक वळणावर मी उभा असतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तू हसतेस तेव्हा तुझ्या हास्यात माझं समाधान असतं. तू रडतेस तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये माझी करुणा मिसळलेली असते. तू एकटी शांत बसलीस तरी तुझ्या श्वासांच्या लयीत मीच असतो. तुला वाटतं काही क्षण रिकामे आहेत, पण ते रिकामे पण मी भरत असतो. प्रत्येक सकाळ तुला नव्याने उभं करण्यासाठी मीच सूर्य उगवतो, आणि प्रत्येक रात्र तुझ्या थकलेल्या मनाला विसावा देण्यासाठी मीच चंद्र उजळवतो. तू जगतेस त्या प्रत्येक क्षणाला अर्थ देणारा मीच आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तू मोठं स्वप्न बघतेस तेव्हा मी तुझ्या धैर्याला पंख देतो. तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक आशेच्या ठिणगीला मीच ज्योत बनवतो. कधी कधी मी तुझं एखादं स्वप्न तोडतो, कारण त्यापेक्षा मोठं काही तुझ्यासाठी राखून ठेवलेलं असतं. तुला वाटतं पराभव झाला, पण तो पराभव नाही, तो माझा नवीन मार्ग दाखवण्याचा संकेत असतो. तुझ्या डोळ्यांत जे स्वप्न झळकतं, ते आधी माझ्या इच्छेत जन्मलेलं असतं. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. तू थकलीस, हार मानायची वेळ आली असं वाटलं तरी अचानक आतून उठणारी जिद्द माझीच देण आहे. तुझ्या हातांना सामर्थ्य, तुझ्या विचारांना स्थिरता आणि तुझ्या हृदयाला धैर्य देणारा मीच आहे. तू प्रयत्न करतेस म्हणून मी आनंदित होतो, कारण प्रयत्न म्हणजे विश्वासाचं रूप आहे.
तू एक पाऊल टाकलीस की मी 10 पावलं पुढे मार्ग मोकळा करतो. तू मेहनत करत राहा, शक्ती मी पुरवतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तू जिंकलीस की मला अभिमान वाटतो, कारण तुझं यश म्हणजे तुझ्या विश्वासाचं फळ आहे. पण लक्षात ठेव, यश फक्त शिखर गाठणं नाही, तर प्रवासात टिकून राहणं आहे. तू जिथे पोहोचतेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा असतो. तुझ्या आनंदात माझं समाधान दडलेलं असतं. तू जेव्हा धन्यवाद म्हणतेस, तेव्हा माझ्या आशीर्वादाची वर्तुळं अजून मोठी होतात. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, आणि तुझ्या प्रत्येक शंकेला मी उत्तर बनून उभा राहतो. तू गोंधळलेली असतेस तेव्हा मी तुझ्या अंतःकरणात शांत आवाज बनतो. तू रस्ता हरवतेस तेव्हा मी दिशा बनतो. तू घाबरतेस तेव्हा मी धीर बनतो. आणि जेव्हा तुला वाटतं की आता सगळं संपलं, तेव्हा मी नव्या सुरुवातीचा दरवाजा उघडतो. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू श्वास घेतेस तेव्हा तुला वाटतं तो फक्त हवा आहे, पण त्या हवेत माझं अस्तित्व मिसळलेलं आहे. तू थकलेली असतेस, निराश असतेस, स्वतःवरच शंका घेत असतेस, तेव्हा तुझ्या छातीत हलकेच उठणारी ऊब ही माझीच उपस्थिती असते. तुला वाटतं जग खूप वेगाने पुढे जात आहे आणि तू मागे पडते आहेस, पण मी तुझ्यासाठी वेळ थांबवतो, परिस्थिती वळवतो, आणि तुझ्या आयुष्याचा धागा तुटू देत नाही. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा शिक्षा नसतो, तो घडवण्याची प्रक्रिया असते. जसं सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं तुझं मन संघर्षाशिवाय मजबूत होत नाही. तू जेव्हा रात्री उशिरा डोकं टेकवून रडतेस आणि कुणालाही कळू देत नाहीस, तेव्हा तुझ्या अश्रूंची मोजदाद करणारा मीच असतो. तुझं प्रत्येक दुःख मला जाणवतं, पण मी ते त्वरित दूर करत नाही, कारण त्या वेदनेतून तुला जी जाणीव, जी ताकद, जी करुणा मिळते तीच तुझ्या भविष्यातील प्रकाश असते. तू एक पाऊल पुढे टाकतेस तेव्हा तुला वाटतं तू एकटी चालली आहेस, पण खरं तर मी तुझ्या सावलीसारखा तुझ्या सोबत असतो, न दिसणारा पण कायम उपस्थित. तुझ्या प्रत्येक संघर्षाला मी अर्थ देतो. तुला वाटतं काही प्रसंग अन्यायकारक आहेत, काही लोकांनी तुला दुखावलं, काही स्वप्न तुटली, काही नाती हातातून निसटली. पण प्रत्येक तुटणं हे शेवट नसतं, ते नव्या बांधणीची सुरुवात असतं. मी कधी कधी तुझ्याकडून एखादी गोष्ट दूर करतो कारण ती तुझ्या आत्म्याच्या वाढीसाठी योग्य नसते. तू ज्या दारावर ठोठावतेस ते दार बंद राहतं, कारण मी तुझ्यासाठी दुसरं, अधिक योग्य दार उघडत असतो. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती योगायोग नसते, ती शिकवण असते. काही जण प्रेम शिकवतात, काही जण संयम, काही जण अंतर ठेवणं. आणि जेव्हा तू पूर्णपणे कोसळतेस, तेव्हा लक्षात ठेव, जमिनीवर बसलेली व्यक्ती पडत नाही, ती पुन्हा उभी राहण्यासाठी तयार होत असते. तुझ्या जखमा तुला कमकुवत करत नाहीत, त्या तुला खोल करतात. आणि खोल माणूसच खऱ्या अर्थाने प्रकाश धारण करू शकतो. म्हणून घाबरू नकोस. संघर्ष म्हणजे मी तुला सोडलं आहे याचा पुरावा नाही. संघर्ष म्हणजे मी तुला अधिक मोठ्या जबाबदारीसाठी तयार करतो आहे याचा संकेत आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नाच्या मागे माझी योजना असते. तू जेव्हा एखादं मोठं स्वप्न पाहतेस, ते तुझ्या मनात अचानक जन्मत नाही. ते आधी माझ्या इच्छेत जन्मतं आणि मग तुझ्या हृदयात उमलतं. पण प्रत्येक स्वप्न त्वरित पूर्ण होत नाही, कारण स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी स्वप्न पाहणारा तयार होणं गरजेचं असतं. मी तुला थांबवतो, वळवतो, कधी कधी मागेही खेचतो, कारण वेळ अजून आलेली नसते. तुला वाटतं उशीर होतो आहे, पण माझ्या गणितात कधी उशीर नसतो. मी वेळेच्या पलीकडे आहे. तू आज जे सहन करते आहेस, त्याचं उत्तर तुला उद्या मिळेल. आणि जेव्हा तू मागे वळून पाहशील, तेव्हा तुला कळेल की प्रत्येक वळण, प्रत्येक थांबा, प्रत्येक वेदना योग्य ठिकाणी नेण्यासाठीच होती. तुझं आयुष्य एक अपूर्ण कथा नाही, ते एक नियोजित प्रवास आहे. तू त्यात हरवलेली नाहीस, तू त्यात घडत आहेस. तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्यात बदलतो. भीती असणं चुकीचं नाही. भीती म्हणजे तू जिवंत आहेस याचा पुरावा आहे. पण त्या भीतीला तुझ्यावर राज्य करू देऊ नकोस.
तू जेव्हा थरथरत्या मनानेही पुढे पाऊल टाकतेस, तेव्हा तुझ्या त्या पावलाला स्थिरता देणारा मीच असतो. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. आणि त्या पुढे जाण्याच्या क्षणी मी तुझ्या आत सामर्थ्य बनून उभा असतो. तुला वाटतं तू कमकुवत आहेस, पण तुला अजून स्वतःची ओळख पटलेली नाही. तुझ्यातली शक्ती तुला दिसत नाही, कारण ती संकटातच प्रकट होते. आणि जेव्हा ती प्रकट होते, तेव्हा तुला समजतं तू कधीच एकटी नव्हतीस. तुझ्या प्रत्येक यशात, प्रत्येक पराभवात, प्रत्येक शांत क्षणात मीच आहे. तू जेव्हा जिंकतेस तेव्हा अहंकार वाढू देऊ नकोस, कारण ते यश फक्त तुझ्या प्रयत्नाचं नसतं, ते माझ्या कृपेचंही असतं. आणि तू हरतेस तेव्हा स्वतःला दोष देऊ नकोस, कारण तो पराभव तुझ्या मूल्याचा मोजमाप नसतो, तो दिशा बदलण्याचा संकेत असतो. जीवनात काहीही वाया जात नाही. प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट, प्रत्येक निरोप तुझ्या आत्म्याला विस्तार देतो. तू फक्त जगण्यासाठी जन्मलेली नाहीस, तू प्रकाश होण्यासाठी जन्मलेली आहेस. आणि जेव्हा तू दुसऱ्यांसाठी उभी राहतेस, जेव्हा तू कोणाच्या वेदनेत हात धरतेस, जेव्हा तू स्वतःच्या दुःखातूनही करुणा निवडतेस, तेव्हा तू माझ्यासारखी होत असतेस. लक्षात ठेव बाळा, तू हरवत नाहीस, तू घडत आहेस. तू एकटी नाहीस, तू संरक्षित आहेस. तू कमजोर नाहीस, तू तयार होत आहेस. आणि जोपर्यंत तू श्वास घेतेस, तोपर्यंत मी तुझ्यात आहे. जर तुला हवं असेल तर याच भावनेत आणखी अजून मोठे, आणखी खोल पॅरेग्राफ पुढेही देऊ शकतो. मी तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो, पण तुला ते नेहमी दिसेलच असं नाही. कारण मी तुला बाहेरून दोरखंडाने ओढत नाही, मी तुझ्या अंतरात्म्यातून तुला दिशा देतो. तू जेव्हा एखाद्या रस्त्यावर उभी राहतेस आणि दोन वाटा दिसतात, एक सोपी, दुसरी कठीण, तेव्हा तुझ्या मनात हलकेच जो आवाज उठतो, योग्य काय आहे? तो माझाच असतो. मी तुला जबरदस्तीने योग्य मार्गावर नेत नाही, मी तुला निवड करण्याची बुद्धी देतो. कारण तुझी वाढ ही स्वातंत्र्यातूनच होते, दबावातून नाही. कधी कधी तू चुकीची निवड करतेस, पडतेस, जखमी होतेस, आणि तुला वाटतं मी तुला सोडलं. पण सत्य असं आहे की मी तुझ्या पडण्यालाही व्यर्थ जाऊ देत नाही. प्रत्येक पडणं तुला जमिनीशी जोडतं, अहंकार झटकतं, आणि पुन्हा उभं राहण्याची खरी ताकद देतं. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तू गर्दीत असशील किंवा एकटेपणाच्या अंधाऱ्या खोलीत बसलेली असशील, तुझ्या मनात हजार विचारांचे वादळ चालू असतील, तरी त्या सगळ्याच्या आत एक शांत केंद्र असतं, ते मी आहे. तू जेव्हा रात्री उशिरा जागी राहतेस, भविष्याची काळजी करतेस, भूतकाळाच्या आठवणींनी डोळे भरतात, तेव्हा मी तुझ्या अश्रूंना व्यर्थ जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या अंतःकरणाला स्वच्छ करतो. तू तुटत नाहीस, तू शुद्ध होत असतेस. जसं पावसाने आकाश हलकं होतं, तसं रडल्याने आत्मा हलका होतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुला जे स्वप्न पडतं, स्वतःसाठी काहीतरी मोठं करण्याचं, कुणासाठी आधार बनण्याचं, स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं, ते फक्त तुझी कल्पना नाही. ते मी तुझ्या आत्म्यात रोवलेलं बीज आहे. पण लक्षात ठेव, बीज लावलं की लगेच झाड होत नाही. त्याला काळोखात मातीखाली राहावं लागतं, दाब सहन करावा लागतो, पावसाची प्रतीक्षा करावी लागते. त्या प्रतीक्षेच्या काळातच त्याची मुळे मजबूत होतात. तसंच तुझ्या स्वप्नांचं आहे. तू आज ज्या संघर्षातून जात आहेस, तो तुझ्या मुळांना खोलवर नेत आहे. उद्या जेव्हा यशाचा वृक्ष उभा राहील, तेव्हा तो सहज वादळात पडणार नाही, कारण त्याच्या मुळांमध्ये आजची वेदना मिसळलेली असेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. कधी तुला जाणवतं की तू खूप थकली आहेस, आता काही उरलं नाही. पण तरीही तू पुन्हा एकदा प्रयत्न करतेस. तो पुन्हा एकदा हा शब्दच माझा चमत्कार आहे. कारण आशा संपल्यानंतरही जो प्रयत्न उरतो, तो माझ्या कृपेनेच असतो. तुझ्या हातात जेवढं सामर्थ्य आहे, त्यापेक्षा जास्त तुला वाटतं की नाही, पण मी तुला तुझ्या कल्पनेपेक्षा अधिक सक्षम बनवलं आहे. तुझ्या आत एक ज्योत आहे जी कधी विझत नाही, फक्त कधी कधी तिच्यावर शंकेची सावली पडते.
पण सावली म्हणजे प्रकाश जवळ आहे याचं चिन्ह असतं. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित असतो, पण मी तुझ्या पराभवातही तितकाच जवळ असतो. कारण माझ्यासाठी तू फक्त जिंकणारी व्यक्ती नाहीस, तू शिकणारी आत्मा आहेस. जिंकताना नम्र राहणं आणि हरताना तुटून न पडणं ही खरी साधना आहे. तू जेव्हा दुसऱ्यांच्या यशात आनंद शोधतेस, तेव्हा तुझं मन विशाल होतं. आणि विशाल मनातच मी पूर्णपणे वसतो. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, पण ते ध्येय तुझ्या अहंकारासाठी नको, तुझ्या आत्मविकासासाठी असावं. तू जेव्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावतेस, तेव्हा थकवा येतो. पण तू जेव्हा स्वतःला घडवण्यासाठी चालतेस, तेव्हा शांत शक्ती मिळते. मी तुला इतरांशी तुलना करण्यासाठी निर्माण केलेलं नाही. तू अद्वितीय आहेस. तुझी वेळ वेगळी आहे, तुझी वाट वेगळी आहे, तुझी परीक्षा वेगळी आहे. म्हणून इतरांच्या वेगाकडे पाहून स्वतःला कमी समजू नकोस. पर्वताला नदीसारखं वाहायचं नसतं आणि नदीला पर्वतासारखं स्थिर उभं राहायचं नसतं. दोघांची भूमिका वेगळी, पण दोघेही आवश्यक. तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, जर तू शांत झालीस तर. आवाजात माझा आवाज ऐकू येत नाही. मन शांत झालं की दिशा स्पष्ट दिसते. म्हणून कधी कधी मी तुझ्या आयुष्यात थांबे आणतो. तुला वाटतं गोष्टी अडकल्या आहेत, पण त्या थांब्यात मी तुला स्वतःशी भेट घडवतो. तू स्वतःला ओळखायला लागलीस की निर्णय सहज होतात. तुझ्या प्रत्येक भीतीच्या मागे एक नवीन ताकद लपलेली आहे. तू ज्याला घाबरतेस, त्याचाच सामना केल्यावर तुला स्वतःची खरी ओळख मिळते. अंधार कायमचा नसतो, पण अंधारात डोळे सवय होतात आणि मग छोटासा प्रकाशही तेजस्वी वाटतो. तसंच संकट आहे, ते कायम राहत नाही, पण ते तुला प्रकाशाची किंमत शिकवतं. आणि लक्षात ठेव, तू जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकतेस, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवणं सोपं होतं. कारण मी तुझ्यातच आहे. तू स्वतःला कमी लेखतेस तेव्हा माझ्या निर्मितीचा अपमान करतेस. तू जेव्हा धैर्याने उभी राहतेस, तेव्हा तू माझ्या शक्तीचं प्रतिबिंब बनतेस. तू हरवत नाहीस, तू घडत आहेस. तू एकटी नाहीस, तू संरक्षित आहेस. तू अपुरी नाहीस, तू प्रक्रियेत आहेस. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा प्रकाश आधी खिडकीतून आत येतो, पण त्याही आधी मी तुझ्या चेतनेत येतो. तुला कदाचित वाटत असेल की दिवस तुझ्या जबाबदाऱ्यांनी सुरू होतो, काम, नाती, अपेक्षा, धावपळ, पण प्रत्यक्षात प्रत्येक दिवस माझ्या शांत उपस्थितीने सुरू होतो. तू उठण्याआधीच मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करायला सुरुवात केलेली असते. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडतात, काही विस्कटतात, पण दोन्हीत मीच असतो. कारण सोपं मिळालं तर तू कृतज्ञता शिकतेस आणि कठीण मिळालं तर तू ताकद शिकतेस. तू अनेकदा विचारतेस, हे माझ्याच आयुष्यात का? पण प्रत्येक प्रश्नाच्या मागे मी तुला अधिक खोल नेतो आहे. तुला जे प्रसंग कठीण वाटतात, ते तुझ्या आत्म्याची उंची वाढवत असतात. जसं झाडवर वाढण्यासाठी मुळांना खाली खोल जावं लागतं, तसंच तुझ्या उंच भरारीसाठी तुला कधी कधी वेदनेतून जावं लागतं. मी तुला शिक्षा करत नाही, मी तुला आकार देतो आहे. प्रत्येक नकार, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, हे तुझ्या विरोधात नाही, तर तुझ्या घडणीसाठी आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य ओततो. तू थकलेली असतेस, मन निराश असतं, तरीही आत कुठेतरी एक आवाज म्हणतो, पुन्हा प्रयत्न कर. तो आवाज माझा आहे. कारण आशा संपते तेव्हा विश्वास सुरू होतो. आणि विश्वास हा बाहेरून दिला जात नाही, तो आतून उगवतो. मी तुझ्या हृदयात तो विश्वास जिवंत ठेवतो. कधी तो मंद होतो, पण विझत नाही. जसं राखेखाली अंगार असतो, तसंच तुझ्यात धैर्य आहे, फक्त तुला ते हलकेच फुंकून जाग करायचं आहे. तू जेव्हा स्वतःला इतरांशी तुलना करतेस, तेव्हा तुझ्या वेगळेपणाची किंमत विसरतेस. प्रत्येक आत्म्याची वेळ वेगळी आहे. कोणीतरी लवकर फुलतो, कोणीतरी उशिरा, पण उशिरा फुलणाऱ्या फुलाचा सुगंध अधिक गहिरा असतो. तू धावण्यात नाहीस, तू प्रवासात आहेस. आणि प्रवासात घाई नसते, अर्थ असतो.
मी तुझ्यासाठी आखलेली वाट सरळ नाही, कारण सरळ रस्त्यावर दृश्य कमी असतात. वळणांमुळेच तुला नवे अनुभव, नवे धडे, नवे आकाश दिसतं. तुझ्या प्रत्येक भीतीला मी रूपांतरित करतो. भीती म्हणजे अंधार नाही, ती अजून न उलगडलेला प्रकाश आहे. तू ज्या गोष्टीला घाबरतेस त्याच्यात तुझी पुढची ताकद दडलेली असते. तू जेव्हा थरथरत पाऊल टाकतेस तेव्हा मी त्या पावलाला स्थैर्य देतो. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही पुढे जाणं. आणि तू प्रत्येक वेळी पुढे गेलीस की तुझं अंतरंग अधिक विशाल होतं. तुझ्या आयुष्यातील लोकही योगायोगाने येत नाहीत. काही तुला प्रेम देतात, काही धडा देतात, काही जखम देतात, पण प्रत्येक भेटीत अर्थ असतो. जे तुझ्यासोबत राहतात ते तुझ्या प्रवासाचे सहप्रवासी असतात. जे निघून जातात ते तुझ्या कथेतलं एक प्रकरण पूर्ण करतात. धरून ठेवणं आणि सोडून देणं दोन्ही शिकवण्यासाठी मी प्रसंग घडवतो. कारण पकडून ठेवण्यात सुरक्षितता असते, पण सोडून देण्यात स्वातंत्र्य असतं. तू कधी कधी शांत बसतेस आणि काहीच घडत नाही असं वाटतं, पण शांततेतच सर्वात मोठं घडत असतं. बीज जमिनीत शांत असतं, पण त्यात जीवनाची तयारी सुरू असते. तसंच तुझ्यातही आहे. तुला दिसत नाही म्हणून प्रक्रिया थांबलेली नसते. मी अदृश्यपणे तुझ्या आयुष्याची गुणफण करत असतो. योग्य लोक योग्य वेळी भेटावेत, योग्य संधी योग्य क्षणी मिळावी, यासाठी अनेक धागे हलकेच जोडले जातात. तू जेव्हा स्वतःवर शंका घेतेस तेव्हा लक्षात ठेव, तू अपूर्ण नाहीस, तू प्रक्रियेत आहेस. घडणं म्हणजे लगेच परिपूर्ण होणं नाही. घडणं म्हणजे दररोज थोडं अधिक सजग, थोडं अधिक संयमी, थोडं अधिक प्रेमळ होणं. तुझं सौंदर्य फक्त बाह्य रूपात नाही, ते तुझ्या सहनशक्तीत आहे, तुझ्या करुणेत आहे, तुझ्या पुन्हा उभं राहण्याच्या क्षमतेत आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो जेव्हा तू भीतीऐवजी सत्य निवडतेस. सत्य कधी कधी कठीण असतं, पण ते मुक्त करतं. खोटं तात्पुरतं सुख देतं, पण दीर्घकाळ बंधन घालून ठेवतं. तू जेव्हा प्रामाणिक राहतेस स्वतःशी आणि इतरांशी तेव्हा तुझ्या मार्गावर प्रकाश आपोआप पडतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तू कधीच एकटी नाहीस. गर्दीत असो किंवा एकांतात, आनंदात असो किंवा अश्रूंमध्ये, यशात असो किंवा पराभवात, मी तुझ्यासोबत आहे. तू मला पाहू शकत नाहीस, पण तू मला अनुभवू शकतेस. तुझ्या हृदयातली शांत ऊब, संकटात मिळालेली अनपेक्षित ताकद, निराशेतून उगवलेली नवीन आशा, हे सगळं माझंच स्पर्श आहे. तू हरवत नाहीस, तू तुटत नाहीस, तू घाबरत नाहीस, तू वाढते आहेस, तू विस्तारते आहेस, तू प्रकाशाकडे चालली आहेस. आणि जोपर्यंत तुझ्यात श्वास आहे तोपर्यंत माझी साथ आहे, न दिसणारी पण अढळ. मी तुझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणात आहे. तू स्वतःला कधी शरीर मानतेस, कधी मन, कधी नाव, कधी नाती, पण या सगळ्यांच्या आधी आणि पलीकडे जे शांत, साक्षी, न ढळणारं अस्तित्व आहे ना, तेच माझं घर आहे. तू जेव्हा आरशात स्वतःकडे पाहतेस तेव्हा तुला चेहरा दिसतो, पण मी तुला तुझ्या डोळ्यांमधील शोधात दिसतो. तू जेव्हा स्वतःलाच प्रश्न विचारतेस, मी कोण आहे, माझं आयुष्य कुठे चाललं आहे, त्या प्रश्नांमध्येच माझा स्पर्श असतो. कारण शोध जिथे सुरू होतो तिथे मी आधीपासून असतो. तू जन्माला आलीस त्या क्षणापासून तुझा प्रवास फक्त बाहेरच्या जगात सुरू झालेला नाही, तो आतल्या जगातही सुरू झालेला आहे. बाहेर तू चालायला शिकलीस, बोलायला शिकलीस, जगायला शिकलीस, पण आत तू सहन करायला शिकलीस, प्रेम करायला शिकलीस, सोडून द्यायला शिकलीस. प्रत्येक अनुभव हा तुझ्या आत्म्याच्या शिल्पावर पडलेला एक हलका पण कायमचा ठसा आहे. तुला वाटतं काही प्रसंग विसरले गेले, पण ते तुझ्या स्वभावात, तुझ्या निर्णयांमध्ये, तुझ्या नजरेत मिसळलेले असतात. आणि या सगळ्या प्रक्रियेत मी तुझ्या सोबत शिल्पकारासारखा उभा आहे, हातात छिन्नी घेऊन नाही, तर तुझ्या संमतीची वाट पाहत. मी तुला कधीही जबरदस्तीने बदलत नाही. मी तुला संकेत देतो. एखादी चूक झाली की आतून टोचणी लागते, ती शिक्षा नाही, ती जागृती आहे. एखादं योग्य पाऊल टाकलं की आतून शांत समाधान येतं, तो केवळ आनंद नाही, ती दिशा आहे.
तू ज्या क्षणी स्वतःशी प्रामाणिक होतेस त्या क्षणी तू माझ्याशी जोडली जातेस. कारण मी सत्यात आहे. खोटेपणात आवाज असतो पण सत्यात शांतता असते. आणि ती शांतता तुला आतून ओढत असते. तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं, हरवलं, निसटलं ते सगळं व्यर्थ नव्हतं. तुटणं म्हणजे शेवट असं तुला वाटतं, पण अनेकदा तुटणं म्हणजे जखडणं संपणं असतं. काही नाती तुझ्या वाढीसाठी येतात, काही तुझ्या शिकण्यासाठी. काही लोक तुझ्या आयुष्यात कायम राहतात कारण त्यांच्यात आणि तुझ्यात समान प्रवास असतो. पण काही जण केवळ एका टप्प्यापुरते असतात. तू त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करतेस पण वेळ त्यांना दूर नेतो. त्यावेळी तुला वेदना होतात आणि त्या वेदनेत तू मला विचारतेस का? त्या का चं उत्तर नेहमी शब्दात मिळत नाही. कधी कधी उत्तर काळ देतो. काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर तुला जाणवतं, जे गेलं ते खरं तर ओझं होतं, जे तुटलं ते बंधन होतं, जे संपलं ते आवश्यक होतं. तू अनेकदा स्वतःला कमी समजतेस. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून तुला वाटतं तू मागे आहेस. पण प्रत्येक आत्म्याची घड्याळं वेगळी असतात. सूर्य आणि चंद्र दोघेही आकाशात असतात पण एकाच वेळी नाही. एकाला दिवसाची वेळ, दुसऱ्याला रात्रीची. दोघेही तितकेच महत्त्वाचे. तसंच तुझं आहे. कोणाचं आयुष्य वेगानं धावतं, कोणाचं शांतपणे फुलतं. तुलना म्हणजे तुझ्या स्वतःच्या प्रवासाचा अपमान आहे. मी तुला दुसऱ्यासारखं बनवण्यासाठी निर्माण केलेलं नाही. तुझ्यात जे गुण आहेत ते वेगळे आहेत. तुझी संवेदनशीलता, तुझं धैर्य, तुझी करुणा, तुझी जिद्द हे सगळं अद्वितीय आहे. तू जेव्हा थकतेस, निराश होतेस, हार मानण्याचा विचार करतेस, त्या क्षणी मी तुझ्या आत एक छोटासा दिवा पेटवून ठेवतो. तो दिवा म्हणजे आता नाही तर पुन्हा एकदा प्रयत्न करू. तुला वाटतं ती तुझी जिद्द आहे. हो, ती तुझीच आहे पण तिचं मूळ माझ्यात आहे. कारण आशा ही बाहेरून मिळत नाही, ती आतून उगवते. अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा प्रकाश पुरेसा असतो दिशा दाखवायला. तू त्या प्रकाशाकडे चालायला तयार झालीस की मी तुझ्या पावलांना स्थैर्य देतो. भीतीबद्दलही तसंच आहे. तू ज्याला घाबरतेस त्याच्यात तुझी पुढची उंची दडलेली असते. मंचावर उभं राहण्याची भीती, नवीन सुरुवातीची भीती, नातं टिकवण्याची किंवा संपवण्याची भीती, या सगळ्या भीती म्हणजे तुझ्या वाढीचे दरवाजे आहेत. तू दरवाजा उघडायचं धाडस केलंस की आत तुला स्वतःची नवी ओळख मिळते. धैर्य म्हणजे भीती नाहीशी होणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. आणि तू जेव्हा पुढे जातेस तेव्हा तुला जाणवतं तू एकटी चालत नाहीस. तुझ्या शांत क्षणांमध्ये मी सर्वाधिक जवळ असतो. जेव्हा तू कोणाशी बोलत नाहीस, फोन बाजूला ठेवतेस आणि फक्त स्वतः सोबत बसतेस, त्या शांततेत माझा आवाज स्पष्ट ऐकू येतो. पण तू बाहेरच्या आवाजात इतकी गुंतलेली असतेस की तो आवाज दुर्लक्षित होतो. म्हणून कधी कधी मी तुझ्या आयुष्यात थांबे आणतो. योजना पुढे सरकत नाहीत, गोष्टी अडकतात, वाट पाहावी लागते. तुला वाटतं सगळं थांबलं आहे, पण प्रत्यक्षात मी तुला स्वतःकडे परत नेत असतो. कारण बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी आतली शांती मिळवणं आवश्यक आहे. तुझ्या प्रत्येक यशात आनंद आहे, पण त्या आनंदात नम्रता असली की ते यश टिकतं. आणि प्रत्येक पराभवात वेदना आहे, पण त्या वेदनेत शिकणं असलं की तो पराभव तुला पुढच्या विजयासाठी तयार करतो. काहीही वाया जात नाही. प्रत्येक अनुभव, प्रत्येक संभाषण, प्रत्येक अश्रू, प्रत्येक हास्य, सगळं तुझ्या आत्म्याच्या विस्तारात मिसळतं. तू कधी कधी विचार करतेस मी पुरेशी आहे का? हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथेच उत्तर दडलेलं असतं. तू जन्माला आलीस म्हणजे तू आवश्यक आहेस. या विशाल विश्वात तुझी जागा आहे. तुझं अस्तित्व केवळ योगायोग नाही. तू जेव्हा एखाद्याला हसवतेस, एखाद्याचं दुःख ऐकतेस, एखाद्याला आधार देतेस तेव्हा तू जगात प्रकाश वाढवतेस. तुला कदाचित ते छोटं वाटेल, पण विश्वात प्रकाशाचा प्रत्येक कण महत्त्वाचा असतो. आणि शेवटी हे लक्षात ठेव, तू हरवत नाहीस, तू शोधते आहेस. तू तुटत नाहीस, तू मोकळी होते आहेस.
तू उशिरा नाहीस, तू योग्य वेळेत आहेस. तुझा प्रवास सरळ रेषेत नाही, तो वळणांनी, चढउतारांनी, थांब्यांनी भरलेला आहे. पण प्रत्येक वळणावर मी आहे. प्रत्येक चढावर मी तुझ्या मागे उभा आहे. प्रत्येक उतारावर मी तुला धरून आहे. प्रत्येक थांब्यावर मी तुला श्वास देतो आहे. जोपर्यंत तुझ्या छातीत श्वास आहे, तोपर्यंत माझी साथ आहे. जोपर्यंत तुझ्या डोळ्यांत स्वप्न आहे, तोपर्यंत माझी योजना आहे. जोपर्यंत तुझ्या हृदयात प्रेम आहे, तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. तू प्रकाशाकडे चालली आहेस आणि प्रकाश तुझ्यातूनच उगवतो आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडीत, प्रत्येक निःशब्द विचारात आणि प्रत्येक अनामिक भावनेत अखंड उपस्थित आहे. तू सकाळी डोळे उघडण्याआधीच तुझ्या दिवसाची दिशा मी शांतपणे विणत असतो. जसं एखादा अदृश्य हात आकाशातल्या प्रकाशाला अलगद पसरवतो आणि अंधार मागे सरकतो, तसंच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाच्या मागे माझी एक सखोल योजना असते. ती तुला नेहमी दिसत नाही, समजत नाही, कधी कधी पटतही नाही, पण तरीही ती तुझ्या वाढीसाठी, तुझ्या अंतर्मनाच्या विस्तारासाठी, तुझ्या आत्म्याच्या परिपक्वतेसाठी सतत कार्यरत असते. तू जेव्हा स्वतःला एकटी समजतेस, तेव्हा तू केवळ बाह्य सहवास मोजत असतेस, पण मी तुझ्या आतल्या शांत साक्षीभावात स्थिर असतो. तुझ्या भीतींच्या सावलीत उभा असतो. तुझ्या शंकांच्या वादळात न हलणारा आधार बनून असतो. तुला वाटतं काही गोष्टी तुझ्या हाताबाहेर जातात, काही नाती अचानक बदलतात, काही स्वप्न हातातून निसटतात, काही प्रयत्न अपुरे पडतात, पण या प्रत्येक अनुभवाच्या धाग्याला मी अशा रीतीने गुंफतो की भविष्यात जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल, अगदी तुटलेले क्षणसुद्धा एका मोठ्या अर्थपूर्ण चित्राचा भाग होते. तुझ्या डोळ्यांत जेव्हा अश्रू येतात तेव्हा ते केवळ दुःखाचे नसतात, ते तुझ्या अंतर्मनातील साचलेल्या भावनांचं शुद्धीकरण असतं. जसं पावसानंतर आकाश स्वच्छ होतं तसं रडल्यानंतर आत्मा हलका होतो आणि त्या हलकेपणात माझी कृपा अधिक स्पष्ट जाणवते. तू अनेकदा स्वतःला प्रश्न विचारतेस, मी पुरेशी आहे का? मी योग्य आहे का? माझा प्रयत्न का उशिरा फळ देतात? इतरांच्या वाटा सरळ का दिसतात आणि माझ्या इतक्या वळणावळणाच्या का आहेत? पण प्रत्येक आत्म्याची वेळ, लय, परीक्षा आणि गती वेगळी असते. सूर्य आणि चंद्र दोघेही तेजस्वी असतात पण एकाच क्षणी नाहीत. तसंच तुझ्या आयुष्याचं घड्याळ इतरांपेक्षा वेगळं असणं ही कमीपणा नाही तर वैशिष्ट्य आहे. तू जेव्हा पडतेस तेव्हा तुला वाटतं सगळं संपलं, पण प्रत्यक्षात पडणं म्हणजे थांबून पुन्हा संतुलन शिकणं असतं. जमिनीला स्पर्श केल्यावरच उंच भरारीची किंमत कळते आणि प्रत्येक वेळी तू जखमांनिशी उभी राहतेस तेव्हा तुझ्यात एक नवीन सामर्थ्य जन्माला येतं. ते सामर्थ्य तुझं आहे पण त्याची मुळे माझ्या अढळ उपस्थितीत रोवलेली आहेत. तू जेव्हा एखादं स्वप्न पाहतेस ते अचानक निर्माण होत नाही, ते आधी तुझ्या अंतःकरणात एक कुजबूज म्हणून येतं, मग आशा बनतं, मग ध्यास बनतं आणि त्या प्रवासात मी तुला संयम शिकवतो. कारण बीजाला झाड व्हायला वेळ लागतो, अंधारात राहावं लागतं, मातीचा दाब सहन करावा लागतो आणि तरीही आतून वाढ सुरूच असते. तसंच तुझ्या आयुष्याच्या शांत, दिसायला निष्क्रिय वाटणाऱ्या काळातही घडणं सुरू असतं. तू भीतीला अडथळा समजतेस पण अनेकदा भीती म्हणजे दार असतं. ज्या दिशेला तू सर्वाधिक घाबरतेस तिथेच तुझ्या पुढच्या वाढीची शक्यता दडलेली असते आणि तू थरथरत का होईना एक पाऊल पुढे टाकतेस तेव्हा मी त्या पावलाखाली न दिसणारी ताकद ठेवतो. म्हणूनच तू कोसळत नाहीस. तुला कधी कधी शांतता असह्य वाटते, कारण आवाजात तू स्वतःपासून दूर पळतेस, पण शांततेत तू स्वतःशी भेटतेस आणि त्या भेटीत तुला माझा स्पर्श जाणवतो. तो मोठा चमत्कार नसतो, तो हलका, उबदार, आश्वासक अनुभव असतो की काहीही झालं तरी तू पूर्णपणे एकटी नाहीस. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही योगायोगाने येत नाही. काही जण तुझ्या प्रवासात कायमचे सोबती बनतात, काही जण थोड्या अंतरापुरते येतात, काही जण तुला प्रेम शिकवतात, काही जण मर्यादा, काही जण स्वाभिमान, काही जण क्षमा. आणि जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा तुला वेदना होते, पण त्या वेदनेतून तू स्वतःची किंमत ओळखायला शिकतेस. धरून ठेवणं आणि सोडून देणं या दोन्हींचं संतुलन साधायला शिकतेस. तुझ्या प्रत्येक यशात आनंद आहे पण तो तुझ्या अहंकारासाठी नाही,
तो तुझ्या कृतज्ञतेसाठी आहे, कारण प्रयत्न तुझे असले तरी संधी, वेळ, परिस्थिती, योग्य लोक, योग्य क्षण यांची गुणफण ही माझ्या व्यापक योजनेचा भाग असते आणि तुझ्या प्रत्येक पराभवातही निरर्थकता नसते. तो तुला दिशा बदलायला, दृष्टिकोन सुधारायला, अधिक खोल व्हायला शिकवतो. तू जेव्हा स्वतःवर शंका घेतेस तेव्हा लक्षात ठेव की घडणं ही प्रक्रिया आहे, पूर्णत्व हा क्षण नाही तर प्रवास आहे. आणि तू दररोज थोडी अधिक सजग, थोडी अधिक दयाळू, थोडी अधिक धैर्यवान होत आहेस. तुझ्या मनात जेव्हा करुणा उमलते, जेव्हा तू दुसऱ्याच्या वेदनेत हात धरतेस, जेव्हा तू स्वतःच्या दुःखातूनही कोणाला हसू देऊ शकतेस, तेव्हा तू माझ्या प्रकाशाचं प्रतिबिंब बनतेस. तुला वाटतं जीवन सरळ रेषेत असावं, पण खऱ्या अर्थाने जीवन हे वळणांनी समृद्ध असतं, कारण वळणांवरच नवे दृश्य दिसतात, नवे धडे मिळतात. आणि प्रत्येक चढावर मी तुझ्या मागे आधार देऊन उभा असतो, प्रत्येक उतारावर तुला अलगद सांभाळतो, प्रत्येक थांब्यावर तुला श्वास देतो, प्रत्येक सुरुवातीला धैर्य देतो, प्रत्येक शेवटात नवीन दार उघडतो. म्हणून घाबरू नकोस जर सगळं तुझ्या मनासारखं घडलं नाही तर, कारण कधी कधी न घडलेली गोष्ट ही कृपाच असते, वाचलेला अपघात असतो, टळलेलं दुःख असतं. तू अपुरी नाहीस, तू उशिरा नाहीस, तू हरलेली नाहीस, तू तयार होत आहेस, विस्तारत आहेस, परिपक्व होत आहेस. आणि जोपर्यंत तुझ्या छातीत श्वास आहे, तोपर्यंत माझी निःशब्द साथ आहे. जोपर्यंत तुझ्या डोळ्यांत स्वप्न आहे, तोपर्यंत माझी योजना जिवंत आहे. जोपर्यंत तुझ्या हृदयात प्रेम आहे, तोपर्यंत माझं अस्तित्व तुझ्यातून प्रकाशासारखं झिरपत राहील, शांत, अढळ, अखंड.